श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी ही 28 जून रोजी सकाळी 8:35 सुरू होऊन ती 29 जून रोजी सकाळी 8:48 उदय तिथीनुसार हा सण 29 जूनला साजरा केला जाणार आहे. तर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाईल. जो अमृत मुहूर्त असणार आहे तो म्हणजेच 5:26 ते सकाळी 7:11 पर्यंत असणार आहे. मग शुभ मुहूर्त हा कोणता असणार? तर शुभ मुहूर्त हा 8:55 त्याच्यानंतर 10:40 असणार आहे. मग काय अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:25 ते दुपारी 12:20. म्हणजेच विशेष म्हणजे राहू जो काळ असणार आहे तो सकाळी 6:44 सुरू होणार आहे आणि 8:27 हा या दरम्यानचा राहू काळ असणार आहे. राहू काळ असल्यामुळे या वेळेत पूजा करणे टाळावे. तर आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेसाठी कोणता राहू काळ किती वाजल्यापासूनचा आहे, शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी शुभ आहे, कोणते आणि किती कलर च्या साड्या आपण या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या घालू शकतो, कोणती साडी घालू नये, कोणती साडी वर्ज्य आहे, त्याचबरोबर कोणत्या बांगड्या घालाव्यात, कशाच्या घालाव्यात, त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये कोणता टाईम आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि कोणता मंत्र आपण जेव्हा फेरे घेणार आहोत तर त्यावेळी 7 फेरे घेणार आहोत त्यावेळी कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची सर्व माहिती या सर्व व्हिडिओमध्ये असणार आहे. तर चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर 1.5 तासामध्ये पूजा करू नये. म्हणजे जो राहू काळ आहे त्या 1.5 तासामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे महिलांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे साडी कोणत्या रंगाची घालावी. जसे मुहूर्त महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणता रंग शुभ असणार आहे व कोणता रंग आपण वर्ज करायचा आहे. तर हेच आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कारण आपल्या अंगावरील कपड्यांचा रंग आपल्या मनावर आणि ऊर्जावर परिणाम करतो. म्हणून यंदाच्या वटपौर्णिमेला 5 अतिशय शुभ रंग कोणते ते आपण पाहू. सर्वात पहिला निसर्गाचे व सौभाग्याचे प्रतीक आहे आणि लग्नात पण आपण घालतो तो म्हणजे सर्वांचा आवडता रंग म्हणजेच हिरवा, ग्रीन. सुख, समृद्धी आणि ताजेपणा आणतो. दुसरा रंग पिवळा रंग म्हणजेच येलो. हा पवित्रता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्याचबरोबर तिसरा रंग लाल. हा उत्साह, धैर्य, नवीन जीवनाचे प्रतीक असणारा हा रंग आहे. देवीला हा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतरचा येतो तो रंग म्हणजेच केशरी म्हणजेच ऑरेंज कलर. हे शुद्धतेचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मकता आणतो. 5वा रंग म्हणजेच गुलाबी असणार आहे, पिंक कलर. हा प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांना आवडीचा रंग आहे. तर या वटपौर्णिमेला हे 5 रंगामधील तुमच्याकडे कोणता पण रंगाची साडी असेल तर नक्की नेसा. जर यामधील कोणता पण कलर नसेल, तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल त्या कलरची, त्या शुभ कलरची, तर तुम्ही राणी कलरची साडी किंवा क्रीम कलरची साडी सुद्धा नेसू शकता. परंतु महिलांकडे हे हिरवा, लाल, केशरी, पिवळा, गुलाबी हे कॉमन कलर आहेत आणि ते कलर असतातच. त्यामुळे महिलांकडे तर यापैकी शुभ रंगाचे कलर असतात, त्यामुळे त्यांनी ही साडी नेसावी. नसेल तर ऑप्शनला तुम्हाला क्रीम कलर वगैरे सांगितलेला आहे.
परंतु शुभ रंग ज्या त्या वेळेस आणि ज्या त्या टायमिंगला घातलेला खूप शुभ मानले जाते. त्यामुळे ज्याप्रमाणे काही रंग शुभ ऊर्जा देतात त्याचप्रमाणे काही धार्मिक कार्यात काही रंग वर्ज्य असतात. म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी काळ्या व निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये. तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची पण साडी नेसणे टाळावे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ व देव कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे या रंगाचा जो रंग आहे रंगापासून दूर राहा. तिसरी गोष्ट येते ती म्हणजे बांगड्या. तर सहसा सुवासिनी महिलांनी या वटपौर्णिमेला प्लास्टिक किंवा मेटलची बांगडी घालू नये, तर काचेची बांगडी घालावी. त्यामध्ये हिरवा रंगाची, लाल, पिवळ्या, गुलाबी या रंगाच्या बांगड्या घालाव्या, परंतु प्लास्टिकची बांगडी घालू नये. त्यातली त्यात काळी बांगडी घालू नये. शक्य असेल तर हिरव्या काचेच्या बांगड्या घालाव्या. घालताना पण लक्षात असू द्या की दोन्ही हातात कधीही समान बांगड्या घालू नये. एका हातात 6 असतील तर दुसऱ्या हातात घालताना 7 असाव्यात. अशा प्रकारे वाढीव अशी घालावी, परंतु सेम घालू नये. त्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे पूजा. तर पूजामध्ये विधी आणि साहित्य काय लागणार आहे, तर साहित्य काय घ्यावे, तर एका ताटामध्ये हळदी कुंकू, वडाला बांधण्यासाठी सुती धागा, कापसाचे सूत, फळे म्हणजेच आंबा, फुले, अक्षदा, विड्याचे पाने, दिवा आणि शृंगाराचे साहित्य, ओटीचे सामान, त्यामध्ये बांगड्या, मंगळसूत्र इत्यादी असावे. आता विधी काय, तर वटवृक्षाला हळदी कुंकू वाहून धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली जाते. आता वडाच्या झाडाची पूजा पतीचे दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यवतीचे साठी केले जाते. यामागील जे धार्मिक व वैज्ञानिक कारण असे आहे की हिंदू धर्म ग्रंथानुसार सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या आणि निष्ठेच्या बळावर यमराजाकडून आपल्या मृत पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करून सावित्रीसारखे सौभाग्य व निष्ठा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. वडाचे झाड हे अमर आणि विशाल मानले जाते. त्याच्या पारंब्या खोलवर पसरून झाडाचा विस्तार वर्षानुवर्ष टिकून राहतो. त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही वडाच्या झाडासारखे दीर्घ आणि अखंडित राहावे यासाठी या वृक्षाला आदर्श मानले जातो. अशा प्रकारे आपण या वटपौर्णिमेला जे सांगितलेले कलर आहेत आणि जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर तुम्ही नक्की जाऊन आपण पूजा करावी. प्रमाणे राहू काळ कोणता आहे, किती तासाचा आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचबरोबर कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत, काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि जो राहू काळ असणार आहे तो 1.5 तासाचा असणार आहे. सकाळी 6:44 ते 8:27 हा या दरम्यानचा जो काळ आहे तो राहू काळ आहे. आणि जो शुभ काळ आहे, जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळीच आहे 8:55 ते 10:40 हा असणार आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.